अभिजित कसे शूटिंग काढत होता म्हणता, तर काढत होता दहीहंडी शूटिंग. बघा कस काय वाढतात. तर कस काय मंडळी, सकाळी काय जायचं नव्हतं पण 8:30ला पडलं होतं ऊन. परत आला आभाळ. पप्पा म्हणले वातावरणाचं काय खरं नाही, तू जा आपल्या कॉलेजला. म्हणलं चला सोडून या मग. पप्पांनी रस्त्यातच मला अण्णांच्या गाडीवर बसवलं. पप्पा गेले घरी. मग चला म्हणलं अण्णा सोडा आपल्याला तेवढं बस स्टॉपवर. अण्णा म्हणले कुठं जातोय कॉलेजला. म्हणलं जातोय मॉर्डनला. वर्ष होत आला आता. म्हणले काय करतोय. म्हणलं करतोय वकिली. अण्णा म्हणले आपल्या डमडऱ्यांचे सगळे वकीलच होतात बाई, डिग्री आपल्या नावावर करून टाकाय पाहिजे आता वकिलाची. म्हणलं चालतंय घेऊ करून डिग्री आपल्या नावावर. अण्णा गेले बस स्टॉपवर सोडून. पण काय गाणं भाऊ आपल्याला बघितल्यावर थांबला होता. म्हणलं कस काय काय चाललंय. म्हणलं काय नाही, बस आल्यावर निघायचे आता. तो फाइनली गाइस बस आ गई है और हम निकल चुके हैं अभी कॉलेज के लिए. अभी हम जाने वाले हैं. यशराज देख रहा है फोन इधर. पुण्यात पोहोचल्यावर पाऊस तर काय चालूच होता. बसमध्ये बसून कंटाळल्यामुळं मुळा मोठाचं पाणी बघत होतं. भरपूर पाणी होतं. मग काय तळेगावची बस सोडल्यावर डायरेक्ट 256 पकडून डायरेक्ट पोहोचलो कॉलेजमध्ये. विकास काढा होता पीडीएफ मधून नोट्स. म्हणलं चल दे आपण पण थोडा अभ्यास करायला पाहिजे. म्हणलं आता तनिष तू पण कर अभ्यास आता चल. तिथून डायरेक्ट पोहोचलो विष्णू सरांच्या लेक्चरला. पहिलं लेक्चर तर काय झालं नाही. म्हणलं चला दुसरं लेक्चर करू आता. तनिषची चालली होती प्लॅनिंग, कारण आमचं परवा प्रेझेंटेशन आहे. कॉलेज अर्धा तास लवकरच सोडून दिलं कारण आपल्या कॉलेज जवळ येणार होते सीएम. मग काय दिलं आपल्याला हाकलून कॉलेजमधून. बस स्टॉपवरून डायरेक्ट पोहोचलो हॉटेलवर. हॉटेलवर होत्या अक्का. मी करतो आता जेवण. आपण भेटू पुढच्या लॉग मध्ये. चला बाय.